नमस्कार. आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा आहे हे बघणार आहोत. तर त्यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा सिट्रिक ॲसिड टाकलेलं आहे. सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व. आणि 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला ढोकळा जास्त आंबट लागत असेल तर 1च चमचा साखर घाला. आणि याच्यात 1 चमचा तेल देखील घातलेलं आहे मी. आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. माझा मुलगा खूप एक्सायटेड आहे ढोकळा खाण्यासाठी. त्यासाठी तो पण इकडे येऊन बसला आहे किचनवरती. तर आता याच्यात आपण 1.5 वाटी बेसन पीठ घालणार आहे. हे प्रमाण लक्षात असू द्या. वाटीने करा, कपाने करा किंवा ग्लासाने करा. 1 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी बेसन हे अचूक प्रमाण आहे. आणि याने खूप छान सॉफ्ट ढोकळा बनतो. आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत याच्यामध्ये एक पण गुठळी राहणार नाही, बेसन पिठाची कुठलीच गुठळी राहणार नाही, तोपर्यंत व्यवस्थित याला आपण आता मिक्स करून घेणार आहे. आणि याला आपण साधारणपणे 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला बाजूला ठेवून देणार आहेत असंच. आणि त्याच्यानंतर मग आपण याला स्टीम करणार आहे. तुम्ही बघू शकता याला मिक्स करायला थोडासा वेळ लागतो, पण एकदम स्मूथ मिक्स करायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून मग याला साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत इकडे मी गॅसवर याला कढईमध्ये स्टीम करते. तर कढईमध्ये पाणी घालून घेते. एक स्टँड ठेवलं आहे आणि झाकण ठेवून याला उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जे बॅटर बनवलं आहे याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालतो आहे अर्धा चमचा. याच्यामध्ये कुठलाही इनो वगैरे वापरायची गरज नाही आहे. खाण्याचा सोडा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. उलट्या म्हणजे एकदा सुलट आणि एकदा उलट केलं तर ढोकळा हवा तसं फुगणार नाही. आता आपण याला एकजीव करून घेतलं की हे खूप छान हलकं होतं. हे जे मिश्रण आहे ते एकदम हलकं होतं आणि फुगून ते डबल होतं. त्याच्यानंतर मी इकडे आता एक टीन घेतला आहे आणि त्याला तेल लावून ग्रीस केलं आहे. तुम्ही स्टीलचा डब्बा घेतला, ताट घेतला, प्लेट घेतली तरी पण चालेल, काही हरकत नाही. माझ्याकडे होता टीन, मी टीन वापरला आहे. हे सगळं मिश्रण आता टीनमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता आपलं याला 1 ते 2 वेळा टॅप करायचे आणि उकळी आलेल्या पाण्याच्या कढईत ठेवायचे स्टीम करण्यासाठी. तर याला साधारणपणे एक 15 मिनटं आपण स्टीम करणार आहे. पहिले 7 मिनटं हाय फ्लेमवर, त्याच्यानंतरचे 7 मिनटं लो फ्लेमवर. आणि इकडे नंतरची तयारी म्हणून मी पाऊण वाटी पाण्यामध्ये थोडी साखर टाकून मिक्स करून बाजूला ठेवली आहे. आणि आता वरून तडका आणि कोथिंबीर वगैरे टाकण्यासाठी मिरची, कोथिंबीर कट करून घेतली आहे. थोडासा कढीपत्ता देखील घेतला आहे. आणि आपल्याला साखर ही गोडीप्रमाणे पाहिजे, म्हणजे ढोकळा गोड पाहिजे असेल तर जास्त साखर वापरा. आणि इकडे 10 ते 15 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा व्यवस्थित असं स्टीम झालेला आहे. टूथपिकला काहीच चिटकत नाही आहे. ढोकळा तयार झालेला आहे. तर इकडं मी तडक्याची तयारी केली आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे 1 चमचा. त्याच्यात थोडीशी मोहरी घातली आहे, थोडीशी कढीपत्ता घातला आहे आणि हिरवी मिरची घातली आहे कट केलेली. आणि याला व्यवस्थित तडका द्यायचा आहे. आपल्याला एकदम क्रिस्पी असे झाले पाहिजे जी मिरची आणि कढीपत्ता येतो. इकडे आपला ढोकळा आता आपण थंड करून घेऊया. पूर्ण थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला. त्याच्या साईड्स मी लूज करून घेतलेत आणि आता याला आपण व्यवस्थित फ्लिप करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि खूपच सुंदर आणि जाळीदार झाला आहे ढोकळा. तर ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण जे साखरेचं पाणी केलं होतं हे घालून घ्यायचं याच्यावर. ही जी स्टेप आहे ती खूपच महत्त्वाची आहे. कारण की हे जर तुम्ही केलं नाही तर जसा बाजारात मिळतो तसा सॉफ्ट राहणार नाही ढोकळा. ही जर स्टेप तुम्ही केली तर तुमचा ढोकळा अगदी दिवसभर एकदम मऊ लुसलुशीत राहतो. हे जे पाणी आपण बनवलं आहे ते व्यवस्थित सगळ्या ढोकळ्याला लावून घ्यायचं. कुठेही ढोकळा कोरडा राहिला नाही पाहिजे, कारण की तो कोरडा राहिल्यानंतर तोंडात खाताना तो कोरडा कोरडासा लागतो आणि मग ढोकळा खाण्याची इच्छा राहत नाही. तर तुम्ही जेवढं पाणी घालताल तेवढं तो ढोकळा सोक करेन. तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घाला. आणि इकडे जी मी आपण फोडणी तयार करून घेतली ती व्यवस्थित स्प्रेड केलेली आहे. मी फार जास्त मोहरी वगैरे घातली नाही आहे इकडे, कारण की माझ्या घरात जास्त कोणाला मोहरी फार आवडत नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि ही जी आपण फोडणी केली होती ती सगळी व्यवस्थित त्याच्यावर पसरवून घेतली आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये. आणि आता आपण याचे छान असे पीसेस कट करून घेणार आहे.
तर तुम्ही बघू शकता ढोकळ्याला किती सुंदर जाळी पडलेली आहे. मी अगदी जवळून दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. अगदी विकतचा जसा ढोकळा असतो ना सेम तसा ढोकळा बनतो हा. फक्त प्रमाण मी जे सांगितलं आहे ते वापरा आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याचं प्रमाण पुन्हा एकदा तिकडे देते, ते पण तुम्ही चेक करा. हवं तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आणि आता याचे छान असे पीसेस कट करून घेतलेले आहेत मी. साधारणपणे 30 ते 40 मिनटात हा ढोकळा तयार होतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. आणि हा ढोकळाची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.